सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5,000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता। या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाले। आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे। हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत। केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेला आहे। 8 बसेस दाखल झालेले आहेत। 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती। ही घोषणा पूर्णत्वास येत आहे। 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील। 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत। तर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत।